पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। खानापूर पंचायत समिती गण क्रमांक 84 मध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले सर्वसामान्यांशी थेट नाळ जोडणारे युवा नेतृत्व श्री धनराज किसन बापू जोरी पाटील यांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली। नेतृत्व पारदर्शक, प्रगती दिशादर्शक या ब्रीदवाक्याखाली त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे। गेल्या अनेक वर्षापासून गण क्रमांक 84 मध्ये सक्रियपणे कार्यरत असलेल्या बापू जोरी पाटील यांना सामाजिक कार्याचे बाळकडू वडील कैलासवासी किसन बापू जोरी पाटील यांच्याकडून मिळाले। लोकनेते म्हणून ओळख असलेल्या वडिलांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेत त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांपासून आदर्श उपसभापतीपर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे। हक्काचा माणूस म्हणून ओळख, परिसरातील नागरिकांच्या हक्कासाठी सदैव उभे राहणारा, एका फोनवर किंवा हाकेला तात्काळ धावून जाणारा नेता म्हणून बापू जोरी पाटील यांची ओळख आहे। पंचायत समिती गणातील विविध गावांमधील पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक निधी मिळवून देण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेत तर कधी मवाळ आणि समन्वयाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याची कार्यशैली हीच आपली ताकद असल्याचे ते सांगतात। त्यामुळे जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपणास संधी मिळेल असा विश्वास त्यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला। स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू नेतृत्व, निर्व्यसनी, निष्कलंक, प्रामाणिक, अभ्यासू व ध्येयवादी नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केलेले धनराज बापू जोरी पाटील हे तुमच्यातलंच एक म्हणून जनतेसाठी सतत झटणारे नेतृत्व असल्याचे समर्थकांकडून सांगितले जात आहे। गणात त्यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून वातावरण तापू लागले आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।